परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित बातमी अखेर समोर आली। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं होतं, त्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा थरार अखेर संपलाय। निकालाचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं असून सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल लागलाय। या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईत वरपुडकर बोर्डीकर गटाने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर विजय मिळवत वरपुडकर बोर्डीकर गटाने जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवलाय। विशेष म्हणजे या 21 जागांपैकी 13 उमेदवार हे आधीच बिनविरोध निवडून आले होते, त्यामुळे खरी उत्सुकता होती ती उर्वरित 8 जागांची। या 8 जागांसाठी रविवारी मतदान झालं आणि सोमवारी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता। प्रत्येक फेरी गणिक उत्कंठा वाढत होती। अखेर सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली आणि या 8 जागांचेही महाविजेते समोर आले। आमदार सईद खान यांच्यापासून ते तरुण चेहऱ्यांपर्यंत अनेकांनी या निवडणुकीत बाजी मारली। तर मग कोणत्या मतदारसंघात कोण जिंकलं, कुणाला किती मतं मिळाली आणि सर्वात अटीतटीची ठरलेली लढत नेमकी कशी झाली, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर मतमोजणीनंतर जे 8 उमेदवार विजयी घोषित झाले त्यांची नावं आधी समजून घेऊयात। तर यामध्ये आमदार सईद खान, आमदार चंद्रकांत नवखरे, राजमती मुटकुळे, आकाश चोखट, नंदकुमार डाखोरे, अभय सावंत, शोभा बोबडे आणि दत्तात्रय मायंदळे यांचा समावेश आहे। आता पाहूयात प्रत्येक मतदारसंघाचा एक आढावा। तर सर्वात आधी बोलूयात प्राथमिक कृषी पतपुरवठा गटाबद्दल। पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाखोरे यांनी मोठी झेप घेतली। त्यांनी तुळशीराम बोबडे यांचा 34 विरुद्ध 28 मतांनी पराभव केला। अवघ्या 6 मतांच्या फरकाने हा विजय मिळाला। दुसरीकडे मानवत मतदारसंघात बँकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचे सुपुत्र आकाश चोखट यांनी आपल्या वडिलांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवलाय। त्यांनी अमोल कदम यांचा 20 विरुद्ध 15 अशा 5 मतांच्या फरकाने पराभव करत बँकेत धडाक्यात एंट्री केली। हिंगोली मतदारसंघातून राजमती मुटकुळे यांनी एकतर्फी विजय मिळवलाय। त्यांनी तब्बल 59 मते घेत रमेश शिंदे आणि गुलाबराव सरकटे यांचा धुव्वा उडवला। वसमत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे आमदार चंद्रकांत नवखरे यांनी आपला गड राखलाय। त्यांनी तुषार जाधव यांचा 58 विरुद्ध 20 अशा प्रचंड फरकाने पराभव केलाय। तर कळमनुरी मतदारसंघात अभय सावंत यांनी 35 मतं मिळवून विजय मिळवलाय। त्यांनी दत्तराव कदम आणि बाळासाहेब मगर यांना पराभवाची धूळ चारली आहे। आता वळूयात या निवडणुकीतल्या सर्वात हाय प्रोफाईल आणि अंगावर काटा आणणाऱ्या लढतीकडे। इतर शेती संस्था गटात आमदार सईद खान आणि विजय जामकर यांच्यात काटेकी टक्कर झाली। एका मतासाठी दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अखेर जेव्हा अंतिम निकाल आला तेव्हा सगळ्यांचे डोळे चक्रावले। आमदार सईद खान यांनी 290 मतं मिळवली तर विजय जामकर यांना 287 मतं मिळाली। म्हणजेच अवघ्या 3 मतांच्या निसटत्या फरकाने आमदार सईद खान यांनी हा थरारक विजय आपल्या नावावर केलाय। अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून शोभा बोबडे यांनी प्रतिस्पर्ध्यांना कुठेच टिकू दिलं नाही। त्यांनी तब्बल 1216 मतं मिळवून एकतर्फी विजय नोंदवला। त्यांच्या विरोधातील अतुल सरोदे यांना 176, प्रशास ठाकूर यांना 12 तर संजय सारणीकर यांना केवळ 3 मतं मिळाली। तसंच विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघातून विद्यमान संचालक दत्तात्रय मायंदळे यांनी आपली जादू पुन्हा दाखवून दिली। त्यांनी तब्बल 1066 मतं घेत स्वराज सिंह परिहार, सुनंदा फुलके, बळीराम सोरेकर आणि अभय कुंडगीर यांचा दारुण पराभव केलाय। या धुव्वाधार निकालांमुळे आता परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वरपुडकर बोर्डीकर गटाचं स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत सिद्ध झालंय। 21 पैकी 17 जागा खिशात घालत या गटाने बँकेवरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे। आगामी काळात बँकेचा कारभार याच गटाच्या इशाऱ्यावर चालणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। आता या निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।